नाशिकमध्ये मंगळवारी होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आलेत। नाशिक मार्गे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात। मंगळवारी अतिवृष्टी झाली तर काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचा मार्ग बदलण्यात येईल। याशिवाय पुणे येथे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे आधीच मुंबई पुणे मार्ग बंद असून 17 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून 31 गाड्यांचा मार्ग हा बदलण्यात आला आहे। नाशिकमध्ये कशी खबरदारी घेतली जाते या विषयावर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांच्याशी संवाद साधलाय सूरज सावंत। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला सर आहेत। सर काय सांगाल, रेल्वेचं नेमकं वेळापत्रक कसं असणार आहे? नाशिक मार्गे येणाऱ्या बहुतांश गाड्या या खरं तर उत्तर भारतातनं येणार, मंगळवारी नेमका याचा कसं तुम्ही नियोजन केलेलं आहे? याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे, उद्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर याच्या दरम्यान ढगफुटीची संभावना आहे, क्लाउड बर्स्टची संभावना आहे आणि ज्याच्यामध्ये 300 mm पेक्षा जास्त पाऊस हा त्या एरियामध्ये पडू शकतो। यासाठी 3 महत्त्वाच्या पद्धतीने रेल्वेने अरेंजमेंट केलेली आहे। सगळ्यात पहिले आपल्याकडं जी स्टाफची डिप्लॉयमेंट असते आणि त्यामध्ये प्रामुख्याने इंजिनिअरिंगचा स्टाफ, SNTचा स्टाफ आणि OH विभागाचा स्टाफ या तीनही स्टाफची डिप्लॉयमेंट तिथे करण्यात आलेली आहे। या स्टाफच्या डिप्लॉयमेंटच्या माध्यमातून ज्या काही अडचणी तिथे निर्माण होतील किंवा पावसाचे जे क्लिअरन्स असेल, पाण्याचं जे क्लिअरन्स असेल, त्यातून कुठलाही जलभराव होऊ नये याचा प्रयत्न केला जाणार आहे। ज्या पद्धतीने राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहेत, काही जी रेल्वेचं वेळापत्रक आहे याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का? काही गाड्यांचे रूट बदलण्यात आलेले आहेत का किंवा काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत का? आज ज्यावेळेस रात्री 2 वाजताच्या दरम्यान पाऊस आणि सोबतच वेगवान वारा वाहत होते, त्यामध्ये एक दरड कोसळण्याची घटना ही ठाकूरवाडी म्हणजे मंकी हिलच्या जवळचं जे स्थानक आहे त्याच्यामध्ये झालेली आहे। ही दरड कोसळल्यामुळे जी पुण्यावरनं मुंबईकडे येणारे आणि मुंबईवरनं पुण्याकडे जाणारे जे 3 मार्ग आपल्या घाटामधले आहेत, या तीनही मार्गावरची जी वाहतूक आहे ती सध्या बंद आहे। यामध्ये आतापर्यंत 17 ज्या मेल एक्सप्रेस आहेत, लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, त्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर उद्या मध्य रेल्वेचं नेमकं नाशिक असेल, पुणे असेल या वेळापत्रकासंदर्भात आपल्याला सखोल माहिती ही नीला सरांनी दिलेली आहे। जर्नलिस्ट रोहित कांबळे सर, मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई।